हॅलो फ्रेंड्स, मीराज मॅथ्स कॉर्नरमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण बघत आहोत ठाणे शहर पोलीस शिपाई भरतीसाठी आलेला हा एक प्रश्न, जो की 18 ऑगस्ट 2024 रोजी झालेला पेपर आहे। हा जरा वेगळ्या प्रकारचा प्रश्न आहे। ज्यावेळेस आपण प्रश्न वाचतो त्यावेळेस आपल्याला थोडासा कन्फ्युजिंग वाटतो की बाबा याच्यामध्ये नक्की काय घ्यायचं म्हणजे उत्तर आपलं करेक्ट येईल। तर बघूयात, जर 7 उंदीर मारण्यात 7 मांजरांना 7 मिनिटे लागतात, तर 700 उंदरांना मारण्यासाठी 700 मांजरांना किती वेळ लागेल? ठीक आहे, आपला बेसिक फॉर्म्युला काय आहे की MDH भागिले W। म्हणजे याचा अर्थ काय? M म्हणजे किती माणसं आहेत, D म्हणजे डेज आणि H म्हणजे आवर्स, आणि खाली काय असतं? वर्क केलेलं असतं। आता इथं आपल्याला दोन कंडिशन आहेत, म्हणजे आपण इथं काय करणार? M1 D1 H1 भागिले हा याचा W1 बरोबर M2 D2 H2 भागिले W2। आता इथं काम काय आहे बघा? उंदरांना मारण्याचं काम आहे। म्हणजेच हे काय झालं? 7 उंदीर मारण्याचं काम झालं। म्हणजेच W1 किती आला तुमचा? 7 आला। नंतर आता इथं दिवस आणि आवर्स आहेत। ठीक आहे, दिवस आणि आवर्स आहेत म्हणजे जिथं तुम्हाला दिवस आणि आवर्स दिलेले असतं त्यावेळेस काय करतो तुम्ही? त्याचा गुणाकार करता। पण इथं काय दिलंय? फक्त तुम्हाला वेळ दिलेला आहे, तो काय दिलेला आहे? 7 मिनिटांमध्ये दिलेला आहे। म्हणजेच इथं ह्या दोन्हीच्या ठिकाणी तुम्ही काय घेणार? फक्त 7 घेणार। ठीक आहे। आणि इथं बघा, माणसांची संख्या, मेन्स म्हणजे काय? माणसं। म्हणजे इथं काम कोण करतंय? सध्या माणसं करतात। म्हणजेच M1 बरोबर किती झाले? 7 झाले। म्हणजेच हे कसं लिहिणार? 7 गुणिले किती वेळ काम करतायत ते? 7 मिनिटं लागतात। म्हणजे 7 भागिले किती काम करतायत? तर 7 उंदरांना मारण्याचं काम करतायत बरोबर। आता इथं बघा उंदरांची संख्या किती आहे? 700। म्हणजेच वर्क कशावरती करणार आहेत तुम्ही? 700। आणि इथं काय मारण्यासाठी? 700 मांजरांना, म्हणजे माणसांची संख्या थोडक्यात काय आहे इथं? मांजरांची संख्या 700 गुणिले किती टाइम लागणार आहे तो माहित नाहीये, म्हणून आपण इथं काय लिहिणार? X लिहिणार। आता याचं फक्त तुम्हाला कॅल्क्युलेशन करायचं आहे। तर कॅल्क्युलेशन कसं कराल? याच्यामध्ये तुम्हाला फक्त काय करायचं? ह्या 7 ला हा 7 गेला, ह्या 700 ला हा 700 गेला, म्हणजे राहतो काय? फक्त 7 गुणिले 1, म्हणजे 7 बरोबर X राहतात। म्हणजेच तुम्हाला किती इथं वेळ कशामध्ये दिलेला होता? तुम्हाला मिनिटांमध्ये दिलेला होता। म्हणजेच याचा अर्थ काय? तुमचं X बरोबर 7 आलं। म्हणजेच 700 मांजरांना मारण्यासाठी किती वेळ लागेल? तर 7 मिनिटे एवढा वेळ लागणार आहे। कसं केलं अजून एकदा बघूयात आपण। हा थोडासा वाचल्यानंतर कन्फ्यूज होणारा प्रश्न आहे। 7 उंदीर मारण्यासाठी, म्हणजेच काम काय आहे? उंदीर मारण्याचं, त्याच्यामुळे वर्क काय झालं तुमचं? 7 झालं। ठीक आहे। 7 मांजरांना मारायचं आहे, म्हणजेच काय? 7 मांजरांना 7 मिनिटे लागतात, म्हणजे 7 मांजर ते काम करतायत। म्हणजे थोडक्यात इथं काय काम कोण करतंय? म्हणजेच काय? M1 झाला, तो झाला 7, आणि वेळ किती लागतोय? तर 7 मिनिटं। त्याचप्रमाणे काम किती करायचं आहे? 700 उंदरांना मारायचं आहे। कोण करणार आहे? 700 मांजर करणार आहेत, गुणिले किती टाइम लागतो। ठीक आहे। तर तुम्ही याचं जर कॅल्क्युलेशन केलं तर तुम्हाला तुमचं उत्तर भेटेल 7 मिनिटे लागतात। जर तुम्हाला ही ट्रिक आवडली असेल, कन्सेप्ट क्लिअर झाला असेल, तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा। आणि याच्यामध्ये तुम्हाला काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, तुमचा डाऊट सॉल्व्ह केला जाईल। थँक्यू।